नमस्कार मित्रांनो, आज आपण एका करंट न्यूजला कव्हर करणार आहोत. ते म्हणजे नुकत्याच झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये केला गेलेला पेजरचा उपयोग. लेबनॉनमध्ये स्फोटाच्या मालिकेनंतर 1000हून अधिक लोक जखमी झाल्यानंतर दीर्घकाळ विसरलेले कम्युनिकेशन डिव्हाइस पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहे. या व्हिडिओमध्ये आपण पेजरचा उदय आणि पतन, पेजर्स कसे काम करते, पेजर्सचे प्रकार याची सविस्तर माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आणि आमच्या ऑरोरा वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मंगळवारी लेबनॉनमधील हिजबुल्लाह सदस्यांना त्यांच्या पेजरचा स्फोट झाला तेव्हा त्यांना सावध केले गेले. परिणामी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. इस्रायली कार्यकर्त्यांनी लपवलेल्या स्फोटकांसह एम्बेड केलेल्या उपकरणांमध्ये किमान 9 लोकांचा मृत्यू झाला आणि 2800हून अधिक जखमी झाले, असे अहवालात म्हणले आहे. पेजर्स हे मूळतः हिजबुल्लाहच्या कम्युनिकेशन नेटवर्कसाठी होते, परंतु गुप्त इस्रायली ऑपरेशनद्वारे ते विनाशाच्या साधनांमध्ये बदलले गेले. काही तज्ञांनी असा अंदाज लावला आहे की हे स्फोट उपकरणाच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे शक्यतो अतिउष्णतेमुळे झाले असावेत. परंतु हे पेजर नक्की आहे काय? हे काय आयटी उपकरण आहे? तर पेजर, ज्यांना बीपर म्हणूनही ओळखले जाते, हे वायरलेस कम्युनिकेशन उपकरणे आहेत, ज्याचे प्रथम पेटंट आल्फ्रेड जे ग्रॉस यांनी 1949 मध्ये घेतले होते. बेस स्टेशन आणि सेंट्रल डिस्पॅच मधून रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे अल्फॅन्यूमेरिक किंवा व्हॉइस मेसेज प्राप्त करणे आणि प्रदर्शित करणे हे उपकरणांचे मूलभूत कार्य आहे. संदेशांचा उद्देश सामान्यतः वापरकर्त्यांना सावध करण्याचा असतो. परंतु हा पेजर्स किती जुना आहे? 1921 मध्ये शोधलेले पेजर, ज्याला बीपर म्हणूनही ओळखले जाते, डेट्रॉइट पोलीस विभागाने रेडिओ सुसज्ज पोलीस कार यशस्वीरित्या सेवेत आणली तेव्हा त्यांचा वापर केला. 1959 मध्ये पेजर हा शब्द मोटोरोलाने तयार केला. 1970च्या दशकात टोन आणि व्हॉइस पेजरचा शोध लागला. टोन नंतर पेजर एक ऑडिओ संदेश रिले केला. अनेक रुग्णालये वापरत असलेल्या पेजरचा एक पर्याय म्हणजे सुरक्षित मेसेजिंग ऍप. हे ऍप्स रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा इतर उपकरणावर मेसेज किंवा इन्स्ट्रक्शन पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास अनुमती देतात. पेजर हा अतिशय साधा रेडिओ आहे, जो सर्व वेळ फक्त एक स्टेशन ऐकतो. रेडिओ ट्रान्समीटर विशिष्ट वारंवारतेवर सिग्नल प्रसारित करतो. त्या विशिष्ट नेटवर्कसाठी सर्व पेजेस मध्ये एक इनबिल्ट रिसीव्हर असतो, जो ट्रान्समीटर वरून प्रसारित होणाऱ्या समान फ्रिक्वेन्सीनुसार ट्यून केलेला असतो. जेव्हा सिग्नल प्राप्त होतो तेव्हा ते बीप होते आणि पेजर डिव्हाइसवर अवलंबून तुम्ही सिग्नल परत पाठवू शकता. परंतु पेजर्स आणि आपले स्मार्टफोन्स यामध्ये नक्की काय फरक आहे याची माहिती पहिल्यांदा जाणून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा पेजर्स बद्दल बघू. पेजर्स कडे एक्स्ट्रा फीचर काहीच नाही, परंतु स्मार्टफोन मध्ये कॅमेरा, गेम्स, जीपीएस, ऍप्लिकेशन आणि बरेच काही आहे. पेजर्सचे बॅटरी आयुष्य 1 ते 4 महिने टिकते, परंतु स्मार्टफोनची बॅटरी 1 ते 4 दिवसच टिकू शकते. पेजेसच्या गोपनीयतेबद्दल बोलायचं झाल्यास तर बहुतेक पेजर्स शोधता येत नाहीत, परंतु स्मार्टफोन आणि त्याचे ठिकाणी फोन नंबर, जीपीएस आणि आयपी ऍड्रेस द्वारे शोधली जाऊ शकतात. पेजेस हे कुठे कुठे वापरले जातात? तर ते फायर स्टेशन, हॉस्पिटल्स, रेस्टॉरंट आणि इतर हेल्थ केअर आणि हॉस्पिटॅलिटी फील्ड मध्ये वापरले जातात. तर स्मार्टफोन हे विमाने आणि गॅस स्टेशन यांसारख्या स्मार्टफोनला परवानगी नसलेली जागा वगळता कोठेही याचा यूज केला जातो. पेजेसच्या मदतीने तुम्ही डेटा, ऑडिओ आणि नंबर पाठवू शकता. तर स्मार्टफोन मध्ये तुम्ही व्हिडिओ, इमेजेस, डेटा, नंबर्स, फाईल्स आणि इतर अनेक प्रकारची सामग्री पाठवू शकता. पेजेस कडे मजबूत सिग्नल नेटवर्क असते, त्यामुळे ग्रामीण भागातील काही वापरकर्ते पेजेस वापरण्यास प्राधान्य देतात. तर स्मार्टफोन मध्ये डेड झोन असतो, जो इमारतीमधील रिसेप्शन नसलेल्या भागांना सूचित करतो. जरी पेजेस आज यापुढे प्रसिद्ध नसले तरी सार्वजनिक सुरक्षा आणि आरोग्य सेवा यांसारख्या विशिष्ट उद्योगांसाठी ते अजूनही संबंधित आहे. एवढे सगळे जाणून घेतल्यास आपण पेजेसचा उदय आणि पतन कधी झाला याबद्दल पण थोडी माहिती जाणून घेऊ. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पेजेसने वैयक्तिक आणि व्यावसायिक कम्युनिकेशन मध्ये क्रांती केली. यामुळे लोकांना लँडलाईनची गरज नसतानाही मेसेज पाठवणे आणि प्राप्त करणे शक्य झाले. तथापि अधिक ऍडव्हान्स कम्युनिकेशन टूलमुळे पेजेस कमी लोकप्रिय झाले आणि त्यांचा वापर कमी झाला. 1959 मध्ये मोटोरोलाने या उपकरणासाठी पेजर हे नाव दिले. 2001 मध्ये मोबाईल फोन लोकप्रिय झाल्यामुळे मोटोरोलाने अखेरीस 2001 मध्ये पेजरचे उत्पादन बंद केले, कारण वापरकर्त्यांमध्ये घट झाली. परंतु आपल्या मनात याबद्दल काही प्रश्न नक्कीच असतील, त्याबद्दल पण आपण आन्सर जाणून घेऊ. जसं की याला पेजर्स का म्हणतात? मोटोरोलाने त्याचे वॉकी टॉकी आणि कार रेडिओ तंत्रज्ञान ट्रान्झिस्टोराइड्स पेजर्स मध्ये एकत्रित करून पेजर हा शब्द तयार केला. तेव्हाच्या नवीन पेजरला पेजिंग नेटवर्क वरून रेडिओ सिग्नल मिळतात. फोन नेटवर्क किंवा इंटरनेट अयशस्वी होऊ शकते. पेजर सिस्टीम मध्ये कम्युनिकेशन साठी अधिक ट्रस्टी सिग्नल असतात. पेजर सुरक्षा कंपन्या आणि आपत्कालीन सेवासाठी आयडियल आहे. पेजर वापरण्यासाठी सिम कार्डची गरज नाही, त्याऐवजी ते मेसेज रिले करण्यासाठी रेडिओ सिग्नल वापरतात. हे उपकरण प्रथम पेजर म्हणून प्रसिद्ध आहे. अखेरीस समाजाने त्याला बीपर किंवा ब्लिपर म्हणले, कारण आवाजामुळे जेव्हा त्याला सिग्नल मिळतो तेव्हा ते बीप असा आवाज करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा आणि काही सजेशन्स असतील तर आपण कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.